सर काय सांगाल पनवेल महानगरपालिकेकडून झाडांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. झाडं पडण्याची घटना भरपूर यावेळी घडलेली आहे. आताच्या यंदाच्या पावसाळ्यामध्ये 1 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. म्हणजे संपूर्ण जणू काय जुलै महिन्याचा पूर्ण पाऊसच आता पडून गेला आहे. तर अडचण अशी झालेली आहे की काही प्रमाणात रस्ते किंवा त्यांचे पेविंग ब्लॉक आहेत ते झाडांच्या मुळाला लागून आहेत. त्यामुळं त्यांना श्वसन घेता येत नाही मुळांना किंवा त्यांची ग्रोथ होत नाही आणि याचा परिपाक असा होतो की ते झाडांचं पूर्ण वजन त्यात बॅलन्स होत नाही आणि ती झाडं उन्मळण्याची शक्यता जास्त असते. आणि यंदाच्या पावसामध्ये वाऱ्याचा वेगसुद्धा भरपूर होता. तर त्यामुळे ह्या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत. तर यासाठी आयुक्त सरांनी एक आपला आदेश काढलेला आहे की असे कुठलीही झाडं आहेत जे एकदम कॉन्क्रिटिंग किंवा पेविंग ब्लॉक लागून झालेलं आहे मुळांच्या, तर त्या ठिकाणी किमान 1 ते 1.5 मीटर त्रिज्या किंवा रॅडियस असलेलं कॉन्क्रिटीकरण मोकळं करावं, ज्याला ग्रोथ होण्यासाठी वाव द्यावा. तर असं आपलं सर्वेक्षण चालू आहे आणि साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये हे पूर्ण सर्वेक्षण करून हे काम कॉन्क्रिटीकरण काढून घ्यायचं काम आपण पनवेल महानगरपालिकेमार्फत करत आहोत. माझं नागरिकांना किंवा सोसायटीज आहेत, गृहनिर्माण सोसायटी, त्यांनासुद्धा विनंती आहे की त्यांच्या मालकीचं त्यांच्या सोसायटीच्या आवारातली अशी काही झाडं असतील जिथं पेविंग ब्लॉक वगैरे लागून असेल तर त्यांनी त्यांच्या स्तरावर हे काढून घ्यावं आणि झाडं बळकटीकरण होण्यासाठी त्यांना तेवढा स्पेस उपलब्ध करून द्यावा. धन्यवाद.